माझं नाव मनस आहे. आज 12 जानेवारी आहे. आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरा करीत आहोत. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुलगा. राजमाता जिजाऊ या एक शूर पराक्रमी व आदर्श माता होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1597 रोजी महाराष्ट्रातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचा विवाह शिवाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले व त्यांना एक आदर्श राजा घडवले. जय हिंद, जय भारत. सन्माननीय पाहुणे, शिक्षक आणि माझ्या मित्रांनो, आज 12 जानेवारी आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहोत. हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करत आहोत. स्वामी विवेकानंदांचा जन्म 1863 रोजी कोलकाता येथे झाला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव उमंग सबरमय. आज मी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकाल. आज 12 जानेवारी महात्मा गांधी स्वामी विवेकानंदांची जयंती. आज 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंदांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भीमेश्वरी देवी असे होते. त्यांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांचे गुरुचे नाव रामकृष्ण परमहंस असे होते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रितेश. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामान्य व्यासपीठ उपस्थित सर्व बांधूंचे मी आज तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार एक शांतपणे ऐकावे. आज आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत. राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या खूप धन्यवाद होत्या. त्या खूप देशप्रेम शिवाजी महाराजांना चांगले संस्कार दिले. देशप्रेम शौर्य आणि चांगले संस्कार दिले. मी माझी भाषा संपवली. जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदिका. आदरणीय व्यासपीठ आणि गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, स्वराज्य घडवणारे माऊली नंतर तिने शोभा घडवली. आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल काय माहिती सांगणार आहे. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. जिजाऊ केवळ एक राणी नव्हत्या, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांनी लहानपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न पेरले. त्यांच्या संस्कारामुळेच आपल्याला राज्याचे स्वराज्य मिळाले. आज जिजाऊंची जयंती आहे. जिजाऊंनी शिवबांच्या मनात लहानपणापासूनच रामायण महाभारतातील शौर्य कथा सांगितल्या. त्यांनी युद्धकार्य शिकवले, नाहीतर न्याय कसा करावा हे देखील शिकवले. जेव्हा अंधार होता तेव्हा जिजाऊंनी अनिरुद्धाची लढण्याची तलवार दिली. त्या जर नसत्या तर आज स्वराज्य दिसले नसते. त्यांचे 2 शब्द सांगतो. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुलोचना सत्तरमाडी. इयत्ता 3री तुकडी. आदरणीय गुरुजन आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊच्या एका वेगळ्या प्रमुखची ओळख करून देणार आहे. राजमाता केवळ एक माता नव्हत्या, तर त्या एक उत्तम प्रशासक होत्या. शहाजीराजे बंगलोरला असताना पुण्याची सर्व जबाबदारी जिजाऊंनी समर्थपणे पेलली. जेव्हा त्या पुण्यात आला तेव्हा पुण्याची अवस्था खूप वाईट होती. शत्रूने पुण्याच्या जमिनीवर गाढवाचा नागर फिरवून ती जमीन शापित केली होती. पण जिजाऊंनी डगमगून न जाता तिथे सोन्याचा नागर फिरवला आणि शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यासाठी दूध दिला आणि दूरदृष्टी असलेल्या माऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. माननीय अतिथि महोदय और मेरे प्यारे मित्रों, आज हम स्वामी विवेकानंद जी की जयंती मना रहे हैं. स्वामी जी एक महान संत और युवाओं के प्रेरणा स्रोत थे. उनका मानना था कि शिक्षा ऐसी होनी चाहिए जो इंसान का चरित्र बनाए. उन्होंने दुनिया को सिखाया कि कोई भी काम छोटा या बड़ा नहीं हो सकता. स्वामी जी ने हमेशा यह संदेश दिया कि हमें खुद पर विश्वास करना चाहिए. वे कहते थे कि अगर आप खुद पर विश्वास नहीं कर सकते तो आप भगवान पर विश्वास नहीं कर सकते. आज के दिन हमें यह संकल्प लेना चाहिए कि हम मेहनत करेंगे और अपने देश का नाम रोशन करेंगे. जय हिंद, जय भारत. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या बालपणबद्दल सांगणार आहे. त्यांचे नाव नरेंद्र होते. नरेंद्र खूप धाडसी होते. एकदा ते झाडावर चढले असताना एका माणसाने त्यांना घाबरले की त्या झाडावर राक्षस राहतो, पण नरेंद्र घाबरले नाही. त्यांनी स्वतः
झाडावर चढून पाहिले तर तिथे कोणताही राक्षस नव्हता. स्वामीजींनी आपल्याला शिकवले की कधीही कोणाला घाबरू नका. नेहमी संकटाचा सामना करा. आपणही त्यांच्यासारखे धाडसी बनूया. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष महाशय, आदरणीय व्यासपीठ व इथे जमलेले माझे बालमित्रांनो, आज थोर जन्मी माँसाहेब राजमाता जिजाऊ यांची जयंती. जिजाऊ माता यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथील भुईकोट राजवाड्यात झाला. त्या राजे लखुजी जाधव व राणी माडसा यांच्या कन्या होत्या. पुढे त्यांचा विवाह वेळूचे राजे शहाजी भोसले यांच्याशी 1605 मध्ये झाला. जिजाऊ माता या जगातील महान योद्धा होते. त्यांच्यात प्रेम, आपुलकी, सहनशीलता आणि सामर्थ्य हे गुण होते. संयम, जिद्द आणि त्यांना स्वराज्य जननी असे म्हणतात. त्यांच्या प्रेरणेने राजे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात जिजाऊ मातांचा फार मोलाचा वाटा होता. 2 राजे घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ या दुर्दैवाने 17 जून 1674 रोजी अनंतात विलीन झाल्या. शेवटी एकच नांगेड मुजरा माझा माता जिजाऊला घडविले तिने शूर शुभाला. मराठी मातीचा केला ज्याने गनिमित कावा, तो एकच होता माझा जिजाऊचा छावा. माते तुम्ही नसता तर नसता झाला शिवराय व शंभू छावा. माते तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. या थोर मातेचा मी शतशः नमन करते व माझे 2 शब्द संपवते. जयचा जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणी, होय मी जिजाऊ बोलतोय. शिंदखेड्यांचे लखोजीरावांची जाधवांची लेक आणि शहाजीराजांची अर्धगिना बोलते. पण माझी सर्वात मोठी ओळख करून आणणारी म्हणजे मी शुभांची आई. मित्रांनो, माझा जन्म अशाच काळात झाला जेव्हा चौकडे परकीयांचे राज्य चालत होते. तेव्हा स्वतःचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांनी एक ना एक शत्रूंचा पहारा बसवला होता. तेव्हा जे काही शत्रूंचा निर्माण करण्यासाठी, शत्रूंवर पहारा बसवण्यासाठी काही अनेक संकटे आली. ते म्हणून माझ्या स्वराज्य स्थापनेच्या वाटेला शिवबांच्या महान कन्यालयात स्वराज्य स्थापनेच्या वाटेला अनेक संकटे आली. तर मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवबा. नमस्कार मित्रांनो, जिजाऊंना आपण राजमाता म्हणतो, पण त्या खऱ्या अर्थाने रयतेच्या आई होत्या. स्वराज्यातील प्रत्येक मावळा त्यांना आपल्या आईप्रमाणे मानायचा. जिजाऊंनी शिवरायांना शिकवले होते की स्वराज्य हे केवळ राजाचेच नाही तर ते इथल्या शेतकऱ्यांचे आणि गोरगरिबांचे आहे. एखाद्या सैनिकाने शेतकऱ्यांच्या बाजीच्या पेटाला हात लावू नये असा कडक नियम त्यांनी लावला होता. स्त्रियांचा सन्मान करणे हा जिजाऊंचा सर्वात मोठा संस्कार होता. ज्या राज्यात माता भगिनी सुरक्षित असतात तेच खरे स्वराज्य हा विचार त्यांनी रुजवला. जेव्हा स्वराज्यावर अफजल खानासारखी मोठी संकटे आली तेव्हा अनेक लोक घाबरलेले होते, पण जिजाऊ डगमगले नाही. त्यांनी शांत राहून शिवरायांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला. विजय आपलाच होणार हा विश्वास त्यांनी शिवबाच्या मनात जागवला. स्वराज्य स्थापनेच्या वाटेवर अनेक दुःखे आली, पण जिजाऊ कधीही खचल्या नाही. त्यांचा हा करकरपणा शिवरायांची सर्वात मोठी ताकद होती. अशा नाही मातेला माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोम. आज मी तुम्हाला एका महापुरुषाबद्दल सांगणार आहे ज्यांनी संपूर्ण जगाला भारताची मानवतेची ओळख करून दिली. तेच म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या लहानपणीचे नाव नरेंद्र असे होते. त्यांना लहानपणापासून ज्ञानाची ओढ होती. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना योग्य मार्ग दाखवला. स्वामीजींनी शिकागो येथील जागतिक परिषदेत माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो असे बोलून भाषणाची सुरुवात केली. त्यांच्यासाठी संपूर्ण जगाने टाळ्या वाजल्या. त्यांनी आपल्याला एकच मंत्र दिला, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. अशा थोर राष्ट्रसंताला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. सभी को मेरा प्रणाम. मेरा नाम डिम्पल है. व्यासपीठ पर उपस्थित महानुभाव और मेरे मित्रों, आज मैं उस माऊली को नमन करती हूँ जिन्होंने हमें छत्रपति शिवाजी महाराज जैसा राजा दिया. जिजाऊ साहब का पूरा जीवन संघर्ष और त्याग की मिसाल है. जब महाराज मुश्किल में होते थे तब माँ जिजाऊ ही उन्हें सही रास्ता दिखाती थी. उन्होंने सिखाया कि महिलाओं का सम्मान करना और गरीबों की मदद करना यही सच्चा धर्म है. अगर जिजाऊ न होती तो आज हमें यह आजादी न मिलती. जय हिंद, जय भारत. नमस्ते, मेरा नाम मानसी. आदरणीय प्रधानाचार्य महोदय, शिक्षकगण और मेरे प्यारे सब पार्टियों अंदर में एक रोशनी बनकर दिखाओ जिन्होंने सुबह को हाथों में तलवार थमाई. ऐसी एक महान राष्ट्रमाता जिजाऊ को मेरा शत शत नमन, मेरा शत शत नमन. आज हम राष्ट्रमाता जिजाऊ की जयंती मनाने के लिए इकट्ठा हुआ था. राजमाता जिजाऊ का जन्म 12 जनवरी 1598 में बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा में हुआ था. इनका पिता का नाम लखुजीराव जाधव और इनका माता का नाम मारसाबाई था. उन्होंने जिजाऊ केवल एक रानी नहीं थी,
उस समय हमारे देश पर काम मुगलों को शासन देता है। जिजाऊ ने सपना देखा कि हमारा देश का स्वराज्य होना चाहिए। शुभा ने रामायण और महाभारत की वीर माता सुनाई। जय हिंद जय भारत। सन्माननीय व्यासपीठ आणि माझे जमलेले देश बांधवांनो, जिने शून्यातून विश्व निर्माण केले, जिने रयतेतून स्वराज्य स्वप्न पाहिले, अशा त्या थोर माऊलींना माझा त्रिवाण मानाचा मुजरा मुजरा मुजरा. आज आपण राजमाता जिजाऊंची जयंती साजरा करणार आहोत. मित्रांनो, राजमाता जिजाऊंनी शुभांना केवळ युक्ती करायला शिकवली नाही, तर चारित्र्य कसे जपायचे हे शिकवले. त्यांनी शिकवले की स्वराज्याचा राजा कसा असावा, जो स्त्रियांना आदर्श करेल आणि जो रयतेचे रक्षण करेल, जो शेतकऱ्याच्या पिकांचे रक्षण करेल आणि तो अन्यायासाठी कधीही थारा देणार नहीं. तो धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार साथियों, मेरा नाम संस्कार है. धन्य है वह जहाँ जिजाऊ जैसी माँ ने जन्म लिया. धन्य है वह बेटा जिसने स्वराज्य का सपना पूरा किया. जिजाऊ साहब एक बहुत ही साहसी और बुद्धिमान महिला थी. उन्होंने शुभा को सिखाया, राजा वह होता है अपनी प्रजा की रक्षा करता है. शुभा ने हाथ में धनुष बाण और तलवार थमा दी थी. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव आरुषी शिवाजी. आदरणीय निर्णायक महोदय, गुरुजन और मेरे प्यारे दोस्तों, आज मैं आपको एक ऐसी महान महिला के बारे में बताने जा रही हूँ जिन्होंने इतिहास बदल दिया. उनका नाम है राजमाता जिजाऊ. जिजाऊ का जन्म 12 जनवरी 1598 को महाराष्ट्र के सिंदखेड़ राजा में हुआ था. वे छत्रपति शिवाजी महाराज की माता ही नहीं बल्कि उनकी पहली गुरु भी थी. जब चारों ओर अन्याय का अंधेरा था, तब जिजाऊ ने शुभा के मन में स्वराज्य की ज्योत जलाई. जय हिंद जय भारत. Respected principal, teachers and all my friends, today I want to talk about a man who showed the world